हॅलो मित्रांनो, आता आपण बघणार आहोत प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा हा पेपर पॅटर्न बघणार आहोत. ठीक आहे, पेपर पॅटर्न बघणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये युनिट 3, युनिट 4, युनिट 5 आणि युनिट 6 जेवढे इन सेम नंतरचे जेवढे युनिट आपण अभ्यासलेले आहे त्या सगळ्या युनिटचे क्वेश्चन्स याच्यामध्ये कव्हर अप होणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 और क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 और क्वेश्चन 8. म्हणजे याच्यामध्ये काय काय येणार आहे. युनिट नंबर 3, युनिट नंबर 3 प्लस युनिट नंबर 4 प्लस युनिट नंबर 5 प्लस युनिट नंबर 6, असे हे 6 प्रकारचे जे युनिट आहे 3, 4, 5, 6 हे सर्व युनिट्स इकडे कव्हर अप होणार आहे. नीट डायग्राम त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शन आहे. पहिली इन्स्ट्रक्शन, प्रत्येक क्वेश्चन कंपल्सरी, ईच अँड एव्हरी क्वेश्चन इज कंपल्सरी. सॉल्व 1 और 2 जो की युनिट नंबर 3 मधला आहे. युनिट नंबर 4 मधला येईल 3 और 4. युनिट नंबर 5 मधला येईल 5 और 6. युनिट नंबर 6 मधला येईल 7 और 8. ओके, त्याच्यानंतर तिसरी इन्स्ट्रक्शन दिली त्यांनी, नीट डायग्राम मस्ट हॅव व्हेनेवर नेसेसरी देन वी कॅन ड्रॉ. आणि फोर्थ दिलेली इन्स्ट्रक्शन, ती ॲज्युम सुटेबल डाटा व्हेअरएव्हर नेसेसरी. आता ह्या पूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्ही जर वाचल्या, पूर्ण फॉलो केल्या, म्हणजे जिथे जिथे यूज असणारी नीट डायग्राम तुम्ही काढली, तर ती नीट डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन जर तुम्ही नीट केलं तर तुम्हाला तो मार्क्स जे आहे ते मार्क्स द्यायला म्हणजे आपला जो एक्झामिनर जो मार्क्स देणार आहे तो इझिली मार्क्स तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे सडा हाताने मार्क्स देऊ शकतो. आता याच्यामध्ये पाहू की एफईचा जो मागच्या वर्षाचा प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे पीपीएस जो क्वेश्चन पेपर आहे तो 2019 पॅटर्नचा कसा आलेला आहे. त्याचा टाइम आहे 2.5 आवर. ठीक आहे, त्याला मॅक्झिमम मार्क्स आहे 70 आणि इन सेमला होते 30 मार्क्स. ठीक आहे, आता सपोज क्वेश्चन 3 युनिट 3 मध्ये क्वेश्चन फर्स्ट आलेला आहे. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन इनबिल्ट अँड युजर डिफाइंड फंक्शन विथ द सिंटॅक्स अँड सुटेबल एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय लिहायचं आहे, बिल्ट इन अँड युजर डिफाइंड फंक्शन. आता फंक्शन मी तुम्हाला सांगितलं आहे फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे बिल्ट इन फंक्शन काय आहे आणि त्याचे युजर डिफाइंड फंक्शन काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे सिंटॅक्स अँड सुटेबल एक्झाम्पल. आता तुम्ही लिहिलेले फंक्शन म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय तुम्ही जर लिहिलं असेल तर पूर्णपणे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे, फक्त 3 मार्क्स भेटणार आहे. म्हणजे हे फंक्शन्सची डेफिनेशन झालेली ती फक्त झाली 3 मार्काला. आणि तुम्ही जर विथ एक्झाम्पल प्रॉपर एक्झाम्पल दिलं आणि फंक्शन म्हणजे काय हे एक्सप्लेन केलं त्या एक्झाम्पल थ्रू, तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स इझिली भेटू शकतात. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये काय लिहिलेलं आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ सुटेबल एक्झाम्पल. त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिलेले, 2 टाइप दिले, दॅट इज द लोकल व्हेरिएबल अँड ग्लोबल व्हेरिएबल. सपोज आता लोकल व्हेरिएबल काय आणि ग्लोबल व्हेरिएबल काय हे तुम्ही जर त्यांना सांगितलेलं आहे, एक्झामिनरला सांगितलं लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलची डेफिनेशन सांगितलेली. ठीक आहे, विथ एक्झाम्पल लोकल व्हेरिएबल काय आणि ग्लोबल व्हेरिएबल काय तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही त्यांना रिटर्न करून दिलेलं आहे. जर ते पूर्ण एक्सप्लेनेशन करेक्ट असेल तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स भेटणार आहे. एक्सप्लेनेशन इन द सेन्स त्याचं एक्झाम्पल्स आणि त्याचं डेफिनेशन करेक्ट असेल तर. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट मधला सी असेल, राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर द प्रोग्राम इज प्राइम ऑर नॉट युजिंग अ फंक्शन. फक्त इथे प्रोग्राम लिहायचा आहे, तो प्राइम आहे की नाही हे फक्त चेक करायचं. ठीक आहे, प्रोग्राम हा प्राइम आहे की नाही तो फक्त फंक्शनने तो चेक करायचा आहे विथ युजिंग ऑफ फंक्शन. आता फंक्शन आपण यूज कसा करतो, डेफिनेशन. ठीक आहे, डेफिनेशन यूज करा. आणि एखादा प्राइम फंक्शन आहे, प्राइम नंबर मी एखादा कोणता पण नंबर डिफाइन करेल, तो प्राइम नंबर घेईल, डेफिनेशन घेईल, तो फंक्शन घेईल. डेफिनेशन सपोज हा प्राइम नंबर मला यूज करायचा आहे, त्याच्यामध्ये मी पॅरामीटर असाइन करेल सपोज 3 आणि 4. आता हे प्राइम नंबर आहे की नाही चेक करण्यासाठी मी त्या एखादा प्रोग्राम लिहिल, पायथनचा प्रोग्राम लिहिल, त्याच्या थ्रू मी यूज करेल चेक वेदर द नंबर इज प्राइम ऑर नॉट फंक्शन. आता हा प्रोग्राम मी पूर्णपणे लिहिला तर मला 5 पैकी 5 मार्क्स पडणार आहे. म्हणजे आता क्वेश्चन 1 मध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळं तुम्ही लिहिलं तर 6 + 6 12, 12 + 5 17, तुम्हाला 17 मार्क्स हे कुठे जाते. आता हेच 17 मार्क्स खाली दिलेले, म्हणजे क्वेश्चन 3 जे ऑर दिलेला आहे
क्वेश्चन 3 फर्स्ट अँड सेकंड मध्ये क्वेश्चन 3 आहे. म्हणजे क्वेश्चन सेकंड जो आहे तो एक्सप्लेन द फॉलोइंग टाइप ऑफ फंक्शन आर्ग्युमेंट विथ द एक्झाम्पल. आता कोणकोणचे फंक्शन आर्ग्युमेंट दिले? पहिला पोझिशनल आर्ग्युमेंट आणि सेकंड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. आता हे पोझिशनल आणि व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट हे दोघं जर घेतले तर वेगवेगळे फंक्शन आर्ग्युमेंट विथ एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, हे जे आर्ग्युमेंट्स आहे, ठीक आहे, हे आर्ग्युमेंट्स सुद्धा लिहून त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल देऊन ते पूर्णपणे जर एक्सप्लेन केले तर आपल्याला 6 पैकी 6 मार्क्स भेटणार आहे. त्याच्यानंतर बी, एक्सप्लेन डिफरंट वे ऑफ इम्पॉर्टंट बिल्ट इन मॉड्यूल इन पायथॉन विथ अ सुटेबल एक्झाम्पल. आता सपोज इथे एक्सप्लेन डिफरंट वे टू इम्पॉर्टिंग द इनबिल्ट मॉड्यूल इन पायथॉन विथ एक्झाम्पल. ठीक आहे. इथे फक्त मॉड्यूल इन पायथॉन एवढं लिहायचे, मॉड्यूल इन पायथॉन विथ सुटेबल एक्झाम्पल एवढं लिहिलं तर आपलं पूर्णपणे 6 पैकी 6 मार्क्स हे कव्हर होऊन जातील. ठीक आहे. राईट. परत क्वेश्चन 2 मध्ये जसा इथे प्रोग्राम्स राईट लिहिला होता, इथे पण प्रोग्राम्स लिहिला. फाइंड द प्रोग्राम टू क्यूब नंबर युझिंग द लॅम्बडा फंक्शन. आता लॅम्बडा फंक्शन काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं होतं. लॅम्बडा फंक्शन आपण त्या प्रोग्रामचा क्यूब आहे की नाही हे जस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण ते यूज करतो. आता जर समजा तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह केलं विथ प्रोग्राम आणि आउटपुट देखील तर तुम्हाला 5 पैकी मार्क्स मिळू शकता. आणि इथे सुद्धा प्रोग्राम आणि आउटपुट लिहिलं तर 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकता. म्हणजे दोघांमध्ये जर तुम्ही इच अँड एव्हरी पॉइंट विथ नेसेसरी डायग्राम लिहिली तर तुम्हाला 17 पैकी 17 हे मार्क्स इझिली पडू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 जो आहे युनिट नंबर 4 मधला. आता क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 मध्ये काय, क्वेश्चन 3 आहे जस्टिफाय द स्ट्रिंग वेदर इट इज अ इम्युटेबल विथ एक्झाम्पल. आता स्ट्रिंग ही इम्युटेबल आहे की नाही एक्झाम्पलने आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करायचे. आता स्ट्रिंगच्या अगोदर आपण काय करू, स्ट्रिंगची डेफिनेशन घेऊ आणि इम्युटेबलची डेफिनेशन घेऊ. ठीक आहे. स्ट्रिंगची आणि इम्युटेबलची डेफिनेशन घेऊ विथ एक्झाम्पल. आता ती डेफिनेशन जी डेफिनेशन मला भेटलेली इम्युटेबलची ती मी कुठे अप्लाय करेल, स्ट्रिंगला अप्लाय करेल. स्ट्रिंगला अप्लाय करायला एखादा एक्झाम्पल देईल आणि ते एक्झाम्पल मी जस्टिफाय करेल म्हणजे माझे 6 मार्क्स तेव्हा कम्प्लीट होईल. आता एक्सप्लेन विथ फॉलोइंग फंक्शन विथ सुटेबल डायग्राम मी लिहिलं, ORD आणि कॅरेक्टर फंक्शन लिहिलं. ठीक आहे. ORD आणि कॅरेक्टर फंक्शन मी लिहिलं विथ एक्झाम्पल मी त्याला सोल्युशन लिहिलेलं आहे. ORD काय आहे, ठीक आहे, ORD काय, कॅरेक्टर फंक्शन काय यूज करतो आपण रिअल लाईफ मध्ये, कॅरेक्टर फंक्शन आणि ORD फंक्शन काय यूज करतो आणि प्रोग्राम मध्ये पण काय यूज करतो हे जर आपण लिहिलं तर आपल्याला इझिली तो एक्सप्लेनेशनला आणि एक्झाम्पलला आणि मार्क्स पडायला तो इझिली 6 पैकी 6 जो मार्क्स आहे ते इझिली पडणार आहे जो PPS हे प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्हणजे क्वेश्चन 3 मधला सी मधला पार्ट आहे व्हॉट इज द आउटपुट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी फक्त प्रोग्रामिंग प्रॉब्लेमिंग स्टेटमेंट, त्याच्यानंतर प्रिंटएफ दिलेला आहे, प्रिंट नंतर प्रिंटएफ दिलेला आहे, चौथा फक्त प्रिंट केलेला आहे, 5वां पण प्रिंट केलेला आहे. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी एस घेतलेला आहे. एस हा व्हेरिएबल काय करतो, प्रिंट करतो फक्त प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट घेतलेला प्रिंट S11 इथे पूर्णपणे स्लाइस फंक्शन आपण यूज केलेलं आहे. इथे प्रिंट मध्ये स्लाइस फंक्शन यूज केलेलं आहे आणि प्रिंट A अँड नॉट इन एस इथे काय यूज केलेलं आहे, स्प्लिट फंक्शन यूज केलेलं आहे. इथे काय यूज केलेलं आहे, इथे फक्त आपण म्हणतो ना ORD फंक्शन इथे यूज केलेलं आहे आणि इथं सुद्धा स्लाइस फंक्शन यूज केलेलं आहे. ठीक आहे. आता या सगळ्यांचं आउटपुट आपण जर लिहिलं तर आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स भेटणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते 17 आणि 17 असे मार्क्स आपल्याला भेटणार आहेत. आणि सपोज हे पूर्णपणे 17 मार्काचं म्हणजे युनिट नंबर आपण म्हणतो ना युनिट नंबर 4 किंवा युनिट नंबर 4 आहे तो युनिट नंबर 4 मध्ये 3 आणि 4 आहे. युनिट नंबर 4 मध्ये A आहे एक्सप्लेन द स्ट्रिंग टू फॉर्मॅट ऑपरेटर विथ अ सुटेबल एक्झाम्पल आणि B आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्ट्रिंग मेथड विथ एक्झाम्पल. ठीक आहे. आता A जो आहे एक्सप्लेन द स्ट्रिंग फॉर्मॅट ऑपरेटर विथ अ सुटेबल एक्झाम्पल. इथं काय लिहायचंय, स्ट्रिंगचं फॉर्मॅट ऑपरेटर काय आहे ते लिहायचं आहे विथ सुटेबल एक्झाम्पल ते फक्त एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. स्ट्रिंग फॉर्मॅट ऑपरेटर काय आहे ते लिहायचं आणि सुटेबल एक्झाम्पल द्यायचंय. त्याच्यानंतर ते एक्सप्लेन करायचं. एक्सप्लेनेशनला आहे 3 मार्क्स आणि तुम्हाला सुटेबल एक्झाम्पलला आहे 3 मार्क्स म्हणजे तुमचे 6 मार्क्स हे इझिली तुम्हाला पडतील. म्हणजे एक्झामिनरला पण कळेल की बा
याला याच्यामधलं थोडस नॉलेज आहे. ठीक आहे. त्याच्या नंतर आपण लिहू की एक्सप्लेन द फॉलोइंग स्ट्रिंग मेथड विथ द एक्झाम्पल. टायटल काय आहे, स्टार्ट विथ काय आहे, झेड फील काय. आता हे सगळं तुम्ही लिहिलं, विथ एक्झाम्पल लिहिलं आणि एक्सप्लेनेशन पण केलं, तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स भेटलेले. विथ नीट म्हणजे आपण म्हणतो ना, हँड रायटिंग पण आपली नीट पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, सुटसुटीत पाहिजे, म्हणजे एक्झामिनरला पण ते इझिली मार्क्स देता येतात. ठीक आहे. आता सी मध्ये अगेन प्रोग्राम राईट करायचा आहे. तो राईट केलेला प्रोग्राम त्याचा आउटपुट सुद्धा आउटपुट देखील इथे लिहायचा आहे. राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द स्ट्रिंग अँड काउंट द कॅरेक्टर द स्ट्रिंग विथ युझिंग द लूप. आता स्ट्रिंग युझिंग अ लूप मध्ये केल्यानंतर मला काय करायचं, स्ट्रिंग काउंट बाय काउंट कॅरेक्टर करायचंय. ठीक आहे. स्ट्रिंग काउंट बाय काउंट कॅरेक्टर करायचंय. त्यासाठी मी प्रोग्राम लिहिल, प्रोग्राम विथ आउटपुट. काय, सपोज एखादा प्रोग्राम लिहिला, त्याचं मी आउटपुट लिहिला. प्रोग्राम आणि आउटपुट मी सेपरेट लिहिणार आहे. प्रोग्रामचं सिंटॅक्स आणि स्टेटमेंट आणि विथ आउटपुट लिहिणार आहे. तर त्याला 5 पैकी 5 मार्क्स लिहिणार, म्हणजे 17 आणि 17. ठीक आहे. 17 आणि 17 तुम्हाला इथे भेटले. आता युनिट नंबर 5 वर जाऊ. 5 और 6, 5चा और 6 आहे, म्हणजे युनिट नंबर 5 स्टार्ट होतं. ठीक आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग प्रोग्रामिंग पॅराडाइम इन डिटेल्स. पहिलं मोनोलिथिक प्रोग्रामिंग, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट प्रोग्रामिंग आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे. हे तिन्हीचे तुम्ही तिन्ही लिहिले विथ एक्झाम्पल, एक्सप्लेनेशन पण नीट दिली, तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट विथ एक्झाम्पल. दॅट इज द पब्लिक आणि प्रायव्हेट काय, मेंबर्स काय, विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हे तुम्ही जर लिहिलं आणि लिहायला पण इझी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे 6 पैकी 6 मार्क्स भेटणार आहे. त्याच्यानंतर परत एक प्रोग्राम लिहायचा आहे. प्रोग्राम विथ आउटपुट जर लिहिला मी, एक्झामिनरला कळलं असेल सुटसुटीत भाषेमध्ये, तर मला इथे देखील 17 मार्क्स भेटू शकतात. सॉरी, 6 12 18 मार्क्स भेटू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच और आहे फक्त, एक्सप्लेन एनी 3 ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर इन ब्रीफ. आणि सेकंड आहे एक्सप्लेन क्लास मेथड इन द क्लास व्हेरिएबल विथ एक्झाम्पल. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट द ट्रायंगल युजिंग द क्लास. ठीक आहे. इथे क्लास फंक्शनने आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट एरिया ऑफ ट्रायंगल करायचं आहे. ठीक आहे. आता पूर्ण तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट केला, प्रोग्राम लिहिला, नाव विथ आउटपुट लिहिला, तर काय होईल, डायरेक्टली प्रोग्राम विथ प्रोग्राम आणि तो ट्रायंगल युजिंग द क्लास फंक्शनने आपण फक्त तो प्रोग्राम लिहिला, तर 6 पैकी 6 मार्क्स आपल्याला भेटणार आहे इझिली. त्याच्यानंतर एक्सप्लेन क्लास मेथड अँड क्लास व्हेरिएबल विथ सुटेबल एक्झाम्पल. आता हे लिहिताना देखील तुम्ही फर्स्ट लिहायचं क्लास मेथड, त्याचं एक्झाम्पल, एक्सप्लेनेशन द्यायचं आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचं. क्लास व्हेरिएबलचं पण एक्सप्लेनेशन लिहायचं विथ एक्झाम्पल. आणि त्याच्यानंतर 3 टाइप ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर इन ब्रीफ. आता ब्रीफ मध्ये जर तुम्ही ब्रीफ मध्ये सोडवलं, तर तुम्हाला हे 18 मार्क्स पुढे जाणार नाही, म्हणजे 17 आणि 18 तुम्हाला जे मार्क्स आहे, 17 × 34 आणि 35 मार्क आहे तुमचे, कुठे जाणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे युनिट नंबर 6 आहे. ठीक आहे. युनिट नंबर 6 मध्ये आपण काय बघू. युनिट नंबर 6 मध्ये पहिला प्रश्न, व्हॉट इज द फाईल, एक्सप्लेन द रिलेटिव्ह विथ द रिलेटिव्ह अँड ऑब्सोल्यूट पाथ ऑफ द फाइल्स. दॅट इज अ क्वेश्चन नंबर 7A. बी मध्ये एक्सप्लेन द फॉलोइंग विथ द फाईल हँडलिंग मेथड. आणि तिसरा जो आहे, एक्सप्लेन द फाईल ऍक्सेस मोड इन ब्रीफ. ठीक आहे. हे जर तुम्ही सगळे लिहिले 1 by 1 विथ एक्सप्लेनेशन पण तुम्ही दिलेले आहे. व्हॉट इज द फाईल, फाईल म्हणजे काय, ऍक्च्युली फाईल म्हणजे काय, एक्सप्लेन द फाईल विथ द फाईल पाथ, ते पण तुम्ही लिहिलं आहे. म्हणजे याला 3 मार्क्स आणि एक्सप्लेनेशनला 3 मार्क्स, तुम्हाला तुमचे 6 मार्क्स झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फाईल हँडलिंग मेथड करायचं. फाईल हँडलिंग मेथड मध्ये काय, राईट लाईन्स आणि क्लोज, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. राईट लाईन्स आणि क्लोज हे जर तुम्ही लिहिलं विथ एक्झाम्पल, तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स तर इझी भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन द फाईल ऍक्सेस मॉडेल इन ब्रीफ. जर फाईल ऍक्सेस मॉडेल तर तुम्ही ब्रीफ मध्ये लिहिलंय, विथ एक्झाम्पल विथ एक्सप्लेनेशन लिहिलं, तुमचे 6 पैकी 6 मार्क्स तुमचे कुठे जाणार आहे, म्हणजे तुमचे हे 18 मार्क्स कुठे जाणार नाही. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8ABC. पहिला क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरंट डिरेक्टरी मेथड विथ एक्झाम्पल. आता डिफरंट डिरेक्टरी मेथड विथ एक्झाम्पल म्हणजे असं जर एक विचारलं, तर तुम्ही काय करायचं, डायरेक्टली डिफरंट डिरेक्टरी मेथड ते एक्सप्लेन करायचं आहे. एक एक्झाम्पल घ्यायचंय, त्या एक्झाम्पल थ्रू तुम्ही काय करायचंय,
डिरेक्टरी मेथड एक्सप्लेनेशन करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही असं पूर्ण केलं म्हणजे स्टेप बाय स्टेप लिहिलं तर तुम्हाला 6 मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे, डिफरन्शिएट बिटवीन द टेक्स्ट अँड बायनरी फाईल, हे जर तुम्ही लिहिलं टेक्स्ट अँड बायनरी फाईल डिफरन्शिएट करायचे एकमेकांच्या, तर तुम्ही 1 बाय 1 लिहिलं, जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय तसं तुम्ही एक्सप्लेनेशन केलं 1 बाय 1 तर तुम्हाला 6 मार्क्स पडणार आहे. आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग डिक्शनरी मेथड, दॅट इज अपडेट, की आणि पॉप. अपडेट काय आहे, की काय आहे, पॉप काय आहे, हे सगळं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 18 मार्क इझिली पडणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, एवढं पूर्ण लिहिलं तुम्हाला 17 17 18 18 म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला इथे 70 मार्क्स इझी पडू शकतात. मॅक्झिमम 70 टू 60. जर तुम्ही असंच मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे लिहिलं तर तुम्हाला मॅक्झिमम 60 किंवा 60 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला इथे भेटू शकतात. तुम्ही विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन, प्रोग्राम सुद्धा प्रॉपर विथ आउटपुट, आणि जो एक्झाम्पल आपण दिलेला एक्सप्लेन काही पण एक्सप्लेन केलेलं विथ एक्झाम्पल पण द्या, ते सुटेबल एक्सप्लेनेशन पण करा, एक्सप्लेनेशनचे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, आता सपोज एखादी एक्सप्लेन करायचे मेथड्स, तर मेथड एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मार्क्स भेटणार आहे. त्याच्यानंतर कोणचे पण आपण एक्सप्लेन करायचे आहे तर पूर्ण एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल, तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटणार आहे. मित्र, ही दिलेली पूर्णपणे माहिती तुम्हाला जर आवडलेली असेल तर तुम्हाला पूर्णपणे 60+ अबव हे मार्क्स मिळू शकतो, ही माझी गॅरंटी. ठीक आहे, ही माझी गॅरंटी इन द सेन्स, हे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, हे जे पेपर पॅटर्न असा नेहमी येतो. फॉर एक्झाम्पल, पहिला पेपर पॅटर्नचा क्वेश्चन 1 घ्या, क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2 आ गया, यूनिट नंबर 3, यूनिट नंबर 3, यूनिट नंबर 4, यूनिट नंबर 5, यूनिट नंबर 6. ठीक है, क्वेश्चन 1 और क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 और क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 और क्वेश्चन 6, 7 आणि 8. आपल्याला काय करायचं, फक्त हे सॉल्व्ह करायचं 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यामध्ये एकच राहील, एक्सप्लेन आणि प्रोग्राम, एक्सप्लेन आणि प्रोग्राम विथ एक्झाम्पल. आपण काय करायचं, एक्सप्लेन करायचं विथ एक्झाम्पल करायचंय, प्रोग्राम लिहायचा आहे विथ एक्झाम्पल, आउटपुट पण लिहायचं प्रोग्रामचा. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एक्झाम्पल विथ सुटेबल एक्झाम्पल, एक्सप्लेन द समथिंग विथ सुटेबल एक्झाम्पल, आता एक्सप्लेन विथ अ सुटेबल एक्झाम्पल, त्याच्यानंतर परत प्रोग्राम लिहायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण पेपर जर 1 बाय 1 सॉल्व्ह केला तर तुमचे मार्क्स हे कुठे जाणार नाही, आणि तुम्हाला योग्य रीतीने जर पेपर लिहायचा असेल तर तुम्ही ह्या स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटू शकतात परीक्षेमध्ये.